तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर शनिवारी आहे अमावस्या. त्याचबरोबर आपल्या देवाची जयंती देखील आहे. 13 वर्षांनी शनिवारी जयंती आली आहे. तर या दिवशी शनी जयंती दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या, दान धर्म अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. त्याच दिवशी ज्याच्या मागे 7.5 असेल त्यांनी दान धर्म करा. तुमच्या जवळ जर शनी मंदिर असेल तर शनी मंदिरात जा. काळे तीळ, निळ्या कलरची फुलं, काळे उडीद, मोहरीचं तेल हे घेऊन जा आणि तिथे अर्पण करा. त्याचबरोबर दान देखील करा. मंदिरात प्रसाद द्या. जर गरजू व्यक्ती असेल त्यांना द्या. जर तुम्ही काळी बॉटल, काळ्या कलरची छत्री, काळ्या कलरची चप्पल, वस्त्र हे सगळं आपल्याला अमावस्येच्या दिवशी दान करायचं असतं. या सगळ्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत. कारण गरज म्हणजे खूप महत्वाची आहे. अन्नदानालाही देखील खूप महत्व आहे. ज्याच्या मागे 7.5 आहे ना, त्यांनी खरंच शनिदेवाची उपासना करून म्हणजे जेणेकरून 7.5ची झळ आपल्यापर्यंत पोहोचावी नाही म्हणून आपल्याला या देवाची उपासना करायची आहे. आवर्जून अन्नदान करा. अन्नदानाला खूप महत्व आहे. तर तुम्ही गरजू व्यक्तीला करा. जर नाही मंदिरात जमलं तर गरजू व्यक्तीला करा. अशा प्रकारे त्यानंतर सेवा कोणत्या करायच्यात ह्या दिवशी तर तुम्ही आपल्याला शनी स्तोत्र घ्यायचं आहे. शनी महात्मे, शनी कवच, शनी मंत्र या सगळ्या सेवा करायच्यात. तुम्हाला सलग नाही जमलं तर 3 टप्प्यात तुम्ही करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा प्रकारे. तर मंत्र आपल्याला ओम शनी शनीश्वराय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा घ्यायचा आहे. भरभरून शनिदेवाची या दिवशी आपल्याला उपासना करायची आहे. आणि त्यानंतर अमावस्या कधी सुरू होतीये तर अमावस्या ही सकाळी 6:12ला सुरू होते आणि संध्याकाळी 1:30ला संपतीये. तर अमावस्याच्या दिवशी पण पितरांच्या सेवेला खूप महत्व आहे. त्याचबरोबर आपल्याला सकाळी देवपूजेच्या आधी दक्षिणेकडे तोंड करून पितृ स्तोत्र घ्यायचं आहे. नित्यसेवेच्या लास्टच्या पानावरती 2 स्तोत्र आहेत ते आपल्याला वाचायचे आहे. आणि ते नंतर आपल्याला परत तोंड हात पाय धुवून नंतर देवपूजा करायची. अशा प्रकारे आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं हेही खूप महत्वाचं. त्याचबरोबर शनिदेवाच्याही सेवा करायच्या आहेत. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.